बाळापूर तालुक्यातील सागत ते निंबा रस्ता अक्षरशः हगणदारीचा वेढखा बनला आहे। शाळकरी मुलांना त्रास, वाहन चालकांची कोंडी आणि आरोग्य धोक्यात। ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। बाळापूर तालुक्यातील सागत ते निंबा रस्त्याची दयनीय अवस्था आता स्थानिकांसाठी त्रासदायकच नव्हे तर अपमानास्पद ठरू लागली आहे। सार्वजनिक ठिकाणी लोक खुलेआम शौचास बसत असून याच रस्त्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी लाजिरवाण्या आणि धोकादायक अनुभवांना सामोरे जावे लागते आहे। रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली, जागोजागी मोठमोठे खड्डे आणि उखडलेले डांबर यांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचीही रोज परीक्षा लागते। विशेषतः लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या पालकांची चिंता वाढली आहे। ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ठोस उपायांची मागणी केली आहे। या निवेदनात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवरील झुडपांची छाटणी, खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे आणि हगणदारी रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे। आमच्या गावचा रस्ता चांगला नाही, तिथं काही लोक संडासला येतात, घरी जायच्या वेळेस अंगावर घाणेरडे शितोडे उठतात, रोज ड्रेस खराब होतो, घरी गेले की जेवण पिना करा वाटते तेवढा घाणेरडा रस्ता व्हायला आहे। रस्त्यानं जायला जागा नाही, मोठं वाहन आले की साईड पण नाही दिल्या जात। आमच्या गावचा रस्ता लयच बेकार झालेला आहे। आमच्या गाव कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमच्या गावचा रस्ता द्यावा लवकरात लवकर। हा रस्ता केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून सामाजिक आरोग्य, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि ग्रामस्थांचा आत्मसन्मान यांच्याशी जोडलेला आहे। आता प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देते का, याकडे सर्वांची नजर लागली आहे। आम्ही कलेक्टर साहेबांमध्ये निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही हगणदारी मुक्त रोडमध्ये जे खड्डे पडलेले आहेत ते मुलांना शाळेमध्ये जाता येत नाही, साईडने उभं राहतात नाही, मोठमोठ्या काट्या झाल्या। त्याच्यामध्ये आम्ही साहेबांना विनंती केली, निवेदन दिलं। मुख्य अधिकारी आपले शिव मॅडम त्यांना पण निवेदन दिलं। खड्डे बुजण्यासाठी आम्ही निंबा ते सागत रस्ता आहे, बाळापूर तालुक्यामध्ये गाव आहे, अकोला जिल्हा।